नमस्कार. प्राध्यापक विजी मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, फार महत्त्वाचा विषय घेतलाय. राज्यातल्या कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडालेत का? काय झालं? काल माजी मंत्री आणि 3 वेळचे आमदार बाबा सिद्दीकी, एक वरिष्ठ राजकीय मोठं प्रस्थ, यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. म्हणजे हे खुनाचं जे लोण आहे हे राजकीय क्षेत्रापर्यंत जाऊन पोहोचलं, आणि तेही सत्ताधारी एनसीपी अजित पवार गटाच्या नेत्याचं. यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली नसेल तरच नवल. सत्ताधाऱ्यांनी हे अशा प्रकारचं कृत्य याला वेळीच पायबंद घातला पाहिजे होता, पण त्यांच्याकडून घालण्यात आला नाही. पोलिसांच्यावर त्यांचा वचक, दहशत असं काहीही राहिले नाही. याबाबत विरोधकांनी गृह मंत्रालयाला जबाबदार धरलं आणि राज्याचं गुन्हेगारीकरण होतंय का, आणि त्याला पोलिसांचा अप्रत्यक्ष पोलिसांच्या मध्ये या बाबतीत काही गुन्हेगारांना पाठीशी घातलंय का, अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या. देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनाही जबाबदार ठरले. मित्रांनो, मी एक प्रश्न असा मला पडतो, का मारलं बाबा सिद्दीकींना? का मारलं? माजी मंत्री, 3 वेळचे आमदार यांना, या वरिष्ठ राजकीय नेत्याला का गोळ्या घालून मारलं? यापेक्षा तो तर चौकशीचा भाग आहे, तो चौकशीमध्ये उघड होईल. पण या घटनेनं काही प्रश्न उपस्थित केलाय, तो म्हणजे पोलिसांची दहशत, पोलिसांची भीती ही गुन्हेगारी वर्तुळात अजिबात राहिलेली नाही, हे दर्शवते ही घटना, नाही का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार त्यांनी या काही घटनांचा उल्लेख करत असं सांगितलं की गृह मंत्रालयाची कोणतीही किंवा पोलिसांचं कोणतीही दहशत ही गुन्हेगारांच्यावर राहिली नाही. राजकीय नेत्यांच्या पर्यंत जर गुन्हेगारांचे हात पोहोचत असतील आणि 10-20 रुपयासाठी जर खून पडत असेल, 50-50 रुपयासाठी खून पडत असेल, तर या राज्यातल्या गुन्हेगारीचं किती सामान्यीकरण झालंय हे लक्षात घ्या. संजय राऊतांनी तर विरोधी पक्षनेते या नात्यानं पोलिसांची, गृह मंत्रालयाच्या चिंधड्या उडवून टाकल्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा झालेला मर्डर, राजकीय नेत्यांचा मर्डर, हा एक गोष्ट दर्शवतो की दहशतवाद्यांचे हात कुठंपर्यंत पोहोचलेत, आणि त्यांना दहशतवाद्यांना जराही भीती राहिली नाही, मारेकऱ्यांना जराही भीती राहिली नाही. माजी मंत्र्याचा मर्डर होतो, हे गंभीर आहे ना. आणि त्यामुळं प्रश्न असा आहे, पोलिसांची दहशत किंवा भीती याच्यावरती प्रश्न उठायला लागले. छगन भुजबळ साहेबांनी सुद्धा असाच आरोप केला, 10-20 रुपयासाठी जर मर्डर होत असेल आणि तेही माजी मंत्र्याचे, तर किती गंभीर गोष्ट आहे हे लक्षात घ्यावं. या सगळ्या गोष्टीमध्ये आणखी एक बाब महत्वाची, ती म्हणजे बाबा सिद्दीकी ज्यांचा मर्डर झाला त्यांना सुरक्षाही प्रदान केलेली होती. म्हणजे अशाही परिस्थितीत जर त्यांचा खून होतो, त्यांना गोळ्या घातल्या जातात, तर त्यावेळेला भुजबळ साहेब म्हणतात, त्यावेळेला पोलीस काय करत होते? मित्रो, या प्रश्नाबरोबर मी एक आपल्याला काही उदाहरणं सांगायची म्हणतो, काही प्रकरण आपण घेऊ, त्यानंतरच आपण राज्यातल्या सुव्यवस्थेविषयी काहीतरी आरोप करू शकू. काल जालना जिल्ह्यामध्ये गुटखा वाहतूक करणारा एक मोठा कंटेनर जप्त करण्याला 90 ते 1 कोटी रुपये किंमत गुटख्याची वाहतूक करतो. 2 दिवसापूर्वी 36 तासात अमरावतीमध्ये 4 मर्डर झाले. राज्यामध्ये ड्रग तस्कर आणि अंमली पदार्थांचा व्यवसाय सातत्यानं सापडतो. आर्यन प्रकरणात उघड झाले. म्हणजे ड्रगचा व्यवसायाला सुद्धा धरबंद राहिलेला नाही, कोणीही करायला लागलाय अशी परिस्थिती आहे.
आणि तलवारीने खांडोळ्या केल्या, भर बाजारात केल्या, अशा पद्धतीच्या बातम्या आपण तलवारीने वापरली. दिवसा ढवळ्या मर्डर झाले. गँगची नावं बघा, कोयता गँग, म्हणजे त्यांना भूषण वाटतं कोयता गँग, म्हणजे त्यांच्या गँगची दहशत पसरावी ह्या उद्देशानं. मग अशा वेळेला पोलीस काय करतात, हा संजय राऊत आणि भुजबळ साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न. बदलापूरच्या प्रकरणावरनं लहान बालिका 4-5 वर्षाच्या सुद्धा सुरक्षित राहिल्या नाहीत, त्यांच्यावरती सुद्धा अत्याचार झाले. काय कारवाई झाली फारशी? त्या हे करणाऱ्या माणसाचा पुन्हा मर्डर झाला, त्याचीही पुन्हा चौकशी लागली. हिट अँड रन प्रकरणे तर राज्यात सातत्यानं घडत आहेत. पुणे पोर्शे प्रकरणात अग्रवाल घटना आहे, त्यांनी बऱ्याच लोकांना मारलं, मद्यपान करून गाड्या चालवल्या. नागपूरच्या भाजपचे राज्याध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या मुलाच्या नावावरील गाडीनं सुद्धा हिट अँड रनच्या केसेस केल्या. मुंबईत आहेत, नागपूर, सगळीकडे ही प्रकरणं घडत आहेत. पण दारू रात्री उशिरापर्यंत परमिट रूम चालू ठेवणं आणि त्या म्हणजे तरुण वयातल्या मुलांना ड्रग असेल किंवा मद्यपान असेल हे करायला देणं, ह्याच्यामुळे ही सगळी प्रकरणं वाढलेत. याच्या पाठीमागे पोलीस आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. खून, दरोडे, लूट इत्यादी तर सातत्यानं प्रकरणं घडत आहेत. तुम्हाला एक महत्त्वाचं घटना सांगतो. सांगली जिल्ह्यामध्ये रिलायन्स ज्वेलर्स गेल्या 2023 मध्ये हे प्रकरण घडलं होतं. साधारण 14 कोटी रुपये दिवसा लूट केली होती. मित्रो, ह्या अनेक असंख्य घटना अशा सांगता येतील की ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या. मन खिन्न होतं सर्वसामान्य माणसाला. उलटा अशा या गुन्हेगारांचा धाक बसवतायत का? पोलिसांचा काही धाक दहशत काय राहिले किंवा काय? पोलीस अशा वेळेला काय करतायत, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जातात. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते तर म्हणतात, बदल्यामध्ये काही पैसे घेतले जातात का? काही मोक्याच्या जागांच्या ह्याच्यासाठी पोलिसांमध्ये माझी नियुक्ती करा, तुझी नियुक्ती करा, अशा पद्धतीच्या धडपडी चाललेल्या आढळून येतात. आणि मग हा गृहमंत्र्याचा माणूस, हा मंत्र्याचा माणूस, हा अमक्याचा माणूस, अशा पद्धतीच्या वल्गना सुद्धा केल्या जातात. हे सगळं गैर आहे असं होत असल्यास. म्हणून मी म्हणतो की गृहमंत्री कदाचित नेहमीप्रमाणे काहीतरी उत्तर देतील. सर्वसामान्य माणसं त्यांच्या उत्तराला थातरू मातरू म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे काही ते या घडलेल्या प्रसंगा उत्तर काहीतरी माध्यमाला देतील, पण त्यानं समाधान या समाजाचं होणार नाही मित्र. इथला सर्वसामान्य माणूस, समाज, अहो लहान बालकं सुद्धा जर सुरक्षित राहिले नसेल तर तुम्ही काय उत्तर देता? का तुम्ही पोलिसांच्या वरती तुमची दहशत नाही? का तुम्ही पोलिसांना ठीक करू शकत नाही? गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही? मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी नाही? तुमच्या या जर वेळेत कारवाया जर या पोलिसांच्यावर ते जर झाल्या नाहीत आणि पोलिसांना पाठीशी घालायचे जर प्रकरण घडली, तर मात्र या राज्यातल्या कायदा व सुव्यवस्थेचा चिंधड्या उडाल्या असंच म्हणावं लागेल. तुम्ही काहीतरी थातरूमातरू उत्तर देऊन, जसं सामान्य माणसं म्हणतात, वेळ मारून न्याल. पण माजी मंत्र्याला इथं गोळ्या घातलेत, त्यावेळेला सामान्य माणसाच्या सुरक्षिततेचं काय, हा विचारला जाणारा प्रश्न आहे. गृहमंत्री साहेब, तुम्ही उत्तर द्यायचं आहे याचं. मित्रो, अनेक प्रसंग, अनेक घटना, अनेक अशा वाईट प्रकरणं, पोलीस स्टेशनमध्ये मारलेलीची प्रकरणं असतील, या सगळ्यांचा आपल्याला आढावा घेता येऊ शकतो. आपल्या दृष्टीनं राज्यकर्त्यांच्या वरती जर का आता गुन्हेगारी लोकांचा जर कटाक्ष आलेला असेल आणि ते जर त्यांना मारण्यासाठी जर त्यांना त्यांचं धाडस होत आहे, तेही 5-25 हजार रुपयासाठी, तर या देशातील कायदा सुव्यवस्था किती खालच्या दर्जाला किती घसरलेलं आहे याचं तुम्हाला प्रत्यंतर येईल. धन्यवाद. माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्ते.